आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। कुर्ला में त्याग मूर्ति रमाई अंबेडकर जयंती पर स्त्री उद्धारक महानायिका महिला सम्मेलन का आयोजन संपन्न। मुंबई कुर्ला पश्चिम के पाइपलाइन रोड स्थित बुद्ध कॉलोनी में त्याग मूर्ति माता रमाई भीमराव अंबेडकर के जयंती के अवसर पर स्त्री उद्धारक महानायिका सस्नेह महिला सम्मेलन का आयोजन किया गया। इस विशेष आयोजन में बड़ी संख्या में स्थानीय महिला, सामाजिक कार्यकर्ता, राजनीतिक दलों के नेता और क्षेत्र के कई गणमान्य लोग उपस्थित रहे। इस कार्यक्रम का सफल आयोजन बुद्ध कॉलोनी महिला संगठन संस्था के तत्वाधान में किया गया, जिसकी आयोजक समाज सेविका और महाराष्ट्र की सुप्रसिद्ध सिंगर सुशीला सुनील गांगुर्डे रही। कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में पुढ़ारी न्यूज के पंकज दलवी और नशाबंदी मंडल के सर चिटनीस वर्षाताई विद्या विलास उपस्थित रहे, जिन्होंने महिलाओं की सामाजिक स्थिति को सुधारने और उनके अधिकारों को मजबूत करने की आवश्यकता पर प्रकाश डाला। इस आयोजन में शहीद जितेश भालेराव स्मृति समिति द्वारा प्रायोजित सम्यक मैत्री फाउंडेशन ने भी महत्वपूर्ण भूमिका निभाई। इस मौके पर सुप्रसिद्ध सिंगर सुशीला सुनील गांगुर्डे ने भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को समर्पित अपने गीत से सभी को भाव विभोर कर दिया। कार्यक्रम के आयोजक सुशीला सुनील गांगुर्डे ने इस आयोजन को सफल बनाने में सहयोग देने वाले सभी प्रतिभागियों, हित चिंतकों और कार्यकर्ताओं के प्रति आभार व्यक्त किया और उन्होंने महिलाओं को शिक्षा, आत्मनिर्भरता और सामाजिक न्याय के प्रति प्रेरित करने का संदेश दिया, जिसकी सभी उपस्थित लोगों ने सराहना की। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार विजय सिंह की है रिपोर्ट में। नमस्कार, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। इस वक्त मैं आप पहुंचा हूं कुर्ला के वेस्ट बौद्ध कॉलोनी में। हम आपको दिखाने का प्रयास करेंगे यहाँ पर माता रमाई जी का यहाँ पर जन्मदिन और काफी धूमधाम से यहाँ पर मनाया जा रहा है, तो हम आपको दिखाने का प्रयास करेंगे। यहाँ पर देखिए किस तरह शानदार यहाँ पर कार्यक्रम रखा गया है। तो पुढे जाणं हे आपल्या सगळ्यांच्या रक्तात आहे, त्यामुळे माझी मराठी माझी सजणी, माझा बाणा माझी वाणी, माझी मराठी माझी सजणी, माझा बाणा माझी वाणी, वीर शिवाला घडवणाऱ्या, माझा बाणा माझी वाणी, वीर शिवाला घडवणाऱ्या त्या जिजाऊची ही कहाणी। तू दुर्गा तू नारी, पूरी दुनिया की ताकत है तुझ में समाई। तू दुर्गा तू नारी, पूरी दुनिया की ताकत है तुझ में समाई। माझ्या भीमरावांना साथ देणारी त्याची तू लाडकी रमाई। तू दुर्गा तू ताकत है तुझ में समाई, साथ देणारी त्याची लाडकी तू रमाई। किताब से जोड़ा रिश्ता और सिखाई नेकी, किताब से जोड़ा रिश्ता और सिखाई नेकी। तुमच्या पुढे नतमस्तक मी, तुम्ही सावित्रीच्या लेकी, तुमच्या पुढे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे उभी राहिली आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा विश्वपुरुष या भारताला मिळाला। 4 ओळी आहेत। मंगेश पाडगावकर म्हणतात झाडाला काटे असतात, हे अगदी खरं असतं, आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं। झाडाला काटे असतात हे खरं असतं आणि फुलं फुलून। संस्कृतीमध्ये स्त्रियांना सगळ्यात मोठं स्थान दिलेलं आहे, पण तरी सुद्धा आपण त्या गोष्टींचा बांगलादेश असतो, त्या बांगलादेशच्या भूमीपर्यंत मी गेलो। मेघालय हे म्हणजे भारताचं एकमेव कदाचित हे मातृसत्ताच्यासाठी। यहाँ पे सभी यहाँ पे हम उनसे जानने का प्रयास करेंगे। यहाँ पर आज क्या कहना चाहेंगे जो आज यहाँ पर भव्य बहुत ही शानदार यहाँ पर। देखिए, समस्त लोगों को जय भीम, नमो बुद्धाय। आज त्याग मूर्ति रमाई की जयंती है और उस अवसर पर कुर्ला बुद्ध कॉलोनी में एक महिला मंडल कार्यरत है, जिसकी सुशीला ताई सुनील गांगुर्डे, हम उनको सुशीला ताई बोलते हैं। बहुत सालों से, मैं 10-12 सालों, उससे भी ज्यादा सालों से उनको मिली हूँ। सातत्य से इस विभाग में सिर्फ महिलाओं के लिए नहीं, पूरे समस्त परिवार के लिए वो अलग अलग तरह का कार्य करती है। आज निमित्त था त्याग मूर्ति रमाई जी का, जिनके माध्यम से यहाँ पर एक नशा मुक्ति का नारा दिया गया, क्योंकि वो त्रस्त थी, क्योंकि वो महिलाओं को आर्थिक दृष्टि सक्षम करना चाहती है, महिला को शिक्षा के रूप में काम करना चाहती है। जो किशोरवयीन बालिकाएं हैं वो अपनी सुरक्षा और वो अपना विजन कैसे बढ़े, इसके लिए काम कर रही है। पर इन सारों के बीच में कहीं ना कहीं उन्होंने देखा था कि कहीं ना कहीं नशा आज पूरे घर तक फैला हुआ है, घर के दरवाजे तक आया है। तो आज यहाँ से एक संकल्प लिया गया कि इस कुर्ला को वो नशा मुक्त करना चाहते हैं, और इसी के लिए आज का ये कार्यक्रम का एक अहम मुद्दा बना कि कैसे हम अपने आप को, हमारे परिवार को, इस पूरे इलाके को नशा मुक्त करेंगे। मुझे लगता है कि बहुत बढ़िया कार्यक्रम, महिलाओं की उपस्थिति के साथ साथ
पुरुषों की उपस्थिति यहाँ पे रही वो मेरे लिए बहुत महत्वपूर्ण रही, क्योंकि मुझे लगा कि जब महिलाओं के कार्यक्रम होते हैं तो पुरुषों के, तो मंच पर भी बहुत ही अच्छे कवि और पत्रकार, जिन्हें हम कहते हैं ज्येष्ठ पत्रकार, जिनका करना एक ताकत देता है हम जैसे कार्यकर्ताओं को। पंकज भाऊ दळवी भी यहाँ पर उपस्थित थे। हमारी ताई जो माई इतने सालों से महिलाओं के लिए काम करती, वो उपस्थित थे। अलग अलग यहाँ पर पुरुषों ने, मंच पर भी पुरुषों की उपस्थिति थी। मतलब सिर्फ महिलाओं का कार्यक्रम नहीं, एक परिवार का कार्यक्रम है। और मेरी ढेर सारी शुभेच्छाएं हैं सुशीला ताई के साथ। सिर्फ शुभेच्छाओं से काम नहीं चलेगा, मैं उनके साथ खड़ी हूँ। आने वाले दिनों में कुर्ला नशा मुक्ति का नारा जाहिर है यहाँ से शुरू होगा, और उसी लिए मुझे ऐसा लगता है कि उसके लिए उनकी तैयारी में हम उनके साथ जुड़ के इस तैयारी में करेंगे। एक शायर ऐसा करता है कि इन्हीं अड़चनों से साथियों साथ मिलकर जाए, हमें जहाँ जाना है वहाँ रोशनी बहुत है। और मुझे लगता है इस कुर्ला को रोशनी की तरफ लेके जाने के लिए सुशीला जी ने जो बीड़ा उठाया है, हम सब सारे साथी उसके साथ चलते रहेंगे। बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद। दर्शकों को अपना परिचय दीजिए, क्या नाम है? जी, मैं वर्षा विद्या विलास हूँ। मैं नशाबंदी मंडल महाराष्ट्र राज्य की जनरल सेक्रेटरी के नाते नशा मुक्ति पर और संविधान के 74वें सुधार पर, जिसमें बाबा साहब ने जो 26 जनवरी 1950 को हमें जो मालिक बनाया है इस देश का, 75 साल हुए, आज भी हम मालिक नहीं बने हुए। तो कहीं ना कहीं लोगों को फिर से याद दिलाना बहुत जरूरी है कि संविधान पर काम करना, संविधान को अमल करना, ये देश के नागरिक के नाते हमारी जिम्मेदारी है। और वो काम, और तृतीय पंथी जो साथी है, जो कि हमारा एक अहम हिस्सा है, इन सभी के साथ मैं पूरे मुंबई, महाराष्ट्र और देश भर में काम करती हूँ। बहुत ही अच्छी प्रतिक्रिया रखे हैं इन्होंने, काफी अच्छा यहाँ पर इन्होंने हमारे चैनल के माध्यम से अपनी प्रतिक्रिया को रखे हैं। माता रमाई जी के बारे में उन्होंने बहुत ही अच्छी बातें की है, और नशा मुक्ति यहाँ पर जल्द ही खत्म होना चाहिए। कुर्ला जैसे क्षेत्र में सुशीला गांगुड़े जी के ऊपर जिम्मेदारी उन्होंने दी है। आइए हम इनसे भी जानने का प्रयास करेंगे। दर्शकों को अपना परिचय दीजिए, क्या नाम है आपका? मी मंगला नायकवडी। क्या कहना चाहेंगे सुशीला गांगुड़े जी के बारे में? आज इतना अच्छा माता रमाई जी का कार्यक्रम रखे हैं उन्होंने। पहिल्यांदा मी सर्वांना जय भीम। आणि माता रमाईचा आज जयंती असताना नुसतं जयंतीवरती भाषण देणं आणि त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा तिनं जे वेगळं रूप आज त्यांचं मांडलं आणि त्यांच्या समोर एक विजन ठेवलं की नशामुक्ती। आज कुर्ल्यामध्ये आपण जेव्हा बघतो जवळून की कुर्ला किती नशेमध्ये अगदी वेढलेला आहे, आणि हा अगदी कळीचा मुद्दा तिनं घेतला आणि इतक्या चांगल्या प्रमाणात स्त्री पुरुष म्हणजे महिला वर्ग पण आणि पुरुष वर्ग आलेले आहेत, आणि त्याला संबोधन करताना मलाही बरं वाटलं की वेगळं पण आहे, कारण नशा खूप वाढलेला आहे आणि त्याच्याबद्दल म्हणजे जनजागृती व्हायलाच पाहिजे। आणि ती होण्यासाठी जे तिनं प्रयत्न केला, आम्ही तिला पूर्ण साथ देत आहोत। आणि तिनं बोलता बोलता मगाशी अजून एक ज्येष्ठ नागरिकांचा जो मुद्दा बोलला, खरोखर डोळ्यात पाणी आणण्यासारखं आहे। आजकाल लहान असताना आपण आई वडिलांचे हात पकडतो आणि मोठं झाल्यानंतर आई वडील ओझं वाटतं, ते न होता वृद्धाश्रमात न टाकता आज तुमची नातवंड आहेत। आज मी पण एका कुटुंबात राहते, माझा मुलगा बघतो, पण अशी कुटुंब बघितलेत की जी आई वडिलांना न बघता म्हणजे त्यांना खूप वाईट परिस्थितीत नेतात। तोही मुद्दा तिचा चांगला आणि व्यसनमुक्तीचा चांगला, आणि तिच्या या कार्याला, तिच्या ज्या समाज कार्याला आमची पूर्ण साथ असेल। ती जेव्हा आम्हाला बोलवेल त्यावेळेला आम्ही तिच्या बरोबर पाठीशी नाही, तिच्या बरोबर उभा राहून आम्ही तिला साथ देणार आहे। बहुत अच्छी प्रतिक्रिया रखे हैं, हमेशा साथ देने का इन्होंने प्रणय लिए है सुशीला जी का। आइए हम जानने का प्रयास करेंगे इनसे भी। सर जी, आपका स्वागत है हमारे चैनल में। क्या संदेशा देना चाहेंगे आज के शुभ अवसर पर? सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणार आहे त्यांच्या पत्नी रमाई यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। आणि आमच्या भगिनी सुशीलाताई गांगुडे यांनी हा जो महिलांचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, कारण माता रमाई या नेहमीच आपल्या पतीच्या मागे ठामपणे उभा राहिल्या। तो एक संदेश आज त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की समाजामध्ये काम करताना तुम्ही तुमच्या पतीच्या किंवा तुमच्या परिवाराच्या मागे सुद्धा ठामपणे उभे राहाल तर तुमचं पती आणि तुमच्या परिवाराचा देखील त्याच प्रकारचा उत्कर्ष होईल। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि माता रमाईंचे विचार त्यांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि महिलांपर्यंत पोहोचवण्याचा आजचा जो उपक्रम केलेला आहे
तर त्याला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आणि आजच्या कार्यक्रमाला या अध्यक्ष म्हणून लाभलेल्या होत्या या आमच्या वर्षा विलासताई, त्यांनी देखील नशामुक्तीसाठी खूप चांगलं आज मार्गदर्शन केलेलं आहे. खरंच आम्ही कुर्ल्यासारख्या स्लम एरियामध्ये राहतो, तिथे नशामुक्तीची खूप गरज आहे आणि पिढीने पिढी घरं बर्बाद होताना आम्ही बघितलेली आहे. तर आम्ही देखील त्यांच्या सोबत ठामपणे, सुशीलाताई, मंगलाताई, सुनील दादा, आम्ही सगळे त्यांच्या सोबत ठामपणे उभे राहून कुर्ला नशामुक्त करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद आणि सुशीलाताईंच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपने देखा बहुत ही अच्छी प्रतिक्रिया रख के इन्होंने कहीं ना कहीं सुशीला जी के कार्य की तारीफ करते हुए, आइए हम जानने का प्रयास करेंगे. देखिए किस तरह चेहरे पे काफी खुशी लग रही है. क्या कहना चाहेंगे सुशीला जी का कार्य कैसा लगा आपको? बहुत अच्छा लगा और बहुत अच्छा काम किया. अभी मैं भी इसके साथ ऐसे माँ जैसी रही. अभी तक तो नहीं थी क्योंकि मेरा हाथ का ही प्रॉब्लम था, लेकिन अभी अच्छी है ना, उसको साथ देगी. तो आइए हम जानने का प्रयास करेंगे जो कार्यक्रम के आयोजक सुशीला जी से, हम उनकी भी प्रतिक्रिया लेने का प्रयास करेंगे. यहाँ पर जो बहुत ही अच्छा कार्य इन्होंने रखा है, आज क्या कहना चाहेंगे? पहला तो आपका स्वागत है हमारे मेट्रो चैनल में. आज रमाई माता जी का जन्मदिन है और क्या सभी को संदेशा देना चाहेंगे? सर्वात प्रथम सर्व भारतीयांना, अख्ख्या महाराष्ट्राला माता रमाईंच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना लाख लाख शुभेच्छा देईल. आणि सर्व जे आज उपस्थित राहिले, आज ज्या कार्यक्रमाला माझ्या शब्दाला मान देऊन, आज सगळे माझ्या माई आहेत. माई मला खूप जवळून ओळखतात. मी जेव्हा माझा पहिला व्यवसाय सुरू केला होता तेव्हा माईंना विचारलं होतं, माईंची मदत घेऊन. आणि आज मी एक उद्योजिका आहे आणि दादा आहेत, चेतन दादा, हे नेहमी मला मोटिवेट करत असतात, प्रत्येक कार्यक्रमाला इन्व्हाइट करत असतात आणि ते प्रेरणादायक आहेत माझ्यासाठी. आणि आजच्या दिवशी मी एवढंच सांगेल की आपण महिला ज्या आहेत, आज आपण जे समाजात वावरतो, आज माता रमाई, जिजाई, सावित्रीमाई, जिजाईंनी शिवाला घडवलं, सावित्रीमाईंनी शिक्षणाचा पाया उभा केला. सावित्रीमाई शिक्षण काही शिकलेल्या नव्हत्या, ज्योतिबांनी त्यांना शिक्षणाचा पहिला धडा ज्योतिबांनी शिकवला. त्या शिक्षिका झाल्या आणि त्यांची पहिली विद्यार्थी फातिमा शेख या ओळखल्या जातात अजूनही. तर मला फार अभिमान वाटतो माझ्या ह्या माता यांचा, इतका अभिमान वाटतो. मला खरंच तर आई नाहीये, मी आईला कधी पाहिलं नाहीये, पण ह्यांच्या रूपात मी माझ्या आईला पाहते आणि खरंच खूप अभिमान वाटतोय मला माता रमाई, माता भीमाई, माता जिजाईंचा. आणि मी ह्यांचा आदर घेऊन, यांचे गुण घेऊन, मी समाजात ह्यांचा वारसा घेऊन मी पुढे निघालेली आहे. आणि एवढंच सांगेल की मी आता, म्हणजे माझं एज 42 आहे, माझे मुलं 2 आहेत, मुलगी लॉ करतीये, मुलगा जॉबला जातो. माझ्या मुलांचं काही पुढचं जे काय होईल, पण उरलेलं आयुष्य जे आहे माझं, मी माझ्या समाजासाठी, माझ्या माता रमाई, जिजाई यांनी जो त्यागलाय, ह्यांची थोडासा काय ना, फुल नाही फुलाची पाकळी, मी नेमकं ह्यांचा वारसा पुढे घेऊन जायचा प्रयत्न करेल, एवढंच सांगेल. आणि माता रमाईंचं आणि माता जिजाईंचं, आज माता भीमाई, जिजाई ह्या नसत्या तर आम्हाला बाबासाहेब मिळाले नसते, संविधानही मिळालं नसतं, शिवरायांसारखे शूरवीरही नसते मिळाले आम्हाला. त्यामुळे मी या सर्व महिलांचं खूप खूप मनापासून त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते. आणि माझं असं म्हणणं आहे की ही जयंती बुद्ध कॉलनीत नाही तर ही भारताभरात व्हावी, सगळीकडे व्हावी ही जयंती माता रमाई. कारण ज्या महिलांनी आपले घरातला, आता आपण बाहेर गेलो तर आपण आपल्या नवऱ्याला 10 वेळा फोन करतो, पण माता रमाईनी परदेशात असायचे बाबासाहेब आंबेडकर, त्यांची परिस्थिती इतकी हलाख्याची होती, खूप हलाख्याची परिस्थिती होती रमाईची. रमाई एका आश्रमात गेल्या, रमाईची तब्येत ठीक नव्हती तर रमाई एका आश्रमात गेल्या होत्या. तर त्यांनी पाहिलं इथले मुलं एकदम शांत का आहेत, तर त्यांनी तिथे विचारलं की हे मुलं एवढे शांत का आहेत, तर तिथे सांगितलं गेलं की 2 दिवस झाले मुलांना जेवण नाहीये. तर त्या माता रमाईने स्वतःच्या बांगड्या काढून त्या मुलांसाठी ते दिल्या, त्यांना सांगितलं ह्या विका किंवा काही करा पण या मुलांना जेवण द्या. म्हणजे तुमची घेण्याची वृत्ती ठेवू नका, देण्याची वृत्ती ठेवा, म्हणजे तुम्ही द्याल तुम्हाला ते पाठोपाठ मिळणार, जे पेरल तेच उगणार आहे. तर समाजसेवा करताना एकांतर मला जाणवतं की आपण जे कमवतो, जे काय मी आज उद्योजिका आहे, जे काय मी समाजात वावरते, हे बाबासाहेबांमुळे, माता रमाईमुळे, माता जिजाईमुळे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे सगळ्यांचे विचार घेऊन मी आज हा वारसा घेऊन पुढे निघालेली आहे. आणि मी शेवटपर्यंत ही वारसा, हे जे यांची विचारांची शिदोरी आहे, ही शेवटपर्यंत माझ्या सोबत असणार, शेवटच्या श्वासापर्यंत ही सोबत असणार. एवढंच बोलून मी 2 शब्द थांबते. तो आपने देखा ये थे सुशीला गांगुडे
जो कहीं ना कहीं कलिना विधानसभा से इन्होंने आमदारकी भी लड़ा था। काफी लोगों ने इन्हें प्यार मान सम्मान दिया और आज माता रमाई जी का जो आज जयंती रखे, उन्होंने बहुत ही भव्य शानदार यहाँ पर कार्यक्रम रखे। तो आपने देखा सभी ने हमारे चैनल के माध्यम से अपनी बातों को रखा। आइए हम इनसे भी जानने का प्रयास करेंगे, क्या कहना चाहेंगे, क्या संदेश देंगे। नमस्ते। आज जो कार्यक्रम रखा गया है वो सुशीला ताई जी के तरफ से, तो इसमें बहुत अच्छा लगा मुझे। और वर्षा ताई जी ने भी जो नशा मुक्ति के लिए जो बात की है, तो उनको हमारा समर्थन रहेगा पूरी तरह से। तो बहुत ही इन्होंने भी अपनी प्रतिक्रिया को रखा है। आपने देखा जी, आपने अभी मंच पे आपके हमने गीत सुना, जरा उसको सुनाइए हमारे चैनल के माध्यम से हमारे दर्शकों को भी। माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणू सकी दे, त्याने दिदला मार्ग नवा, सार विश्वाला बुद्ध हवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा। क्या बात है, आपने देखा ये सुशीला गांगुड़े जी थे, हमारे मेट्रो चैनल के माध्यम से अपनी प्रतिक्रिया को रखा है। आज के लिए बस इतना ही। सब्सक्राइब एंड लाइक एंड शेयर करना ना भूलिए। मुंबई कुर्ला वेस्ट बौद्ध कॉलोनी।